आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय। बारामतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारांची प्रतिक्रिया। कोणालाही पाठिंब्यासाठी फोन करणार नाही, पार्थ पवारांची प्रतिक्रिया। महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या मुलानं काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं, काँग्रेसची पार्थ पवारांवर टीका। कुटुंबियांच्या पुण्याईनं खासदार झालेल्या मुलानं काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलू नये, महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्विट करत पार्थ पवारांवर निशाणा। काँग्रेसला बारामतीची जागा लढण्याचा अधिकार। अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्येही उमेदवार दिला होता। काँग्रेसनं बारामतीमध्ये दिलेल्या उमेदवारावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर बारामतीचा मतदार शांतपणे आपली भूमिका व्यक्त करेल, राऊतांचं विधान। संजय राऊतांना त्यांच्या पक्षातच कोणी मान्यता देत नाही, आम्ही मान्यता द्यावी असं वाटत असेल तर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, नाना पटोलेंची संजय राऊतांवर टीका। नाना पटोलेंनी 2 दिवसाचा अग्रलेख वाचावा, वाचनामध्ये सातत्य असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही, संजय राऊतांचं पटोलेंना प्रत्युत्तर। राजकारणामध्ये लागणारी परिपक्वता पार्थ पवारांकडे आहे की नाही मला माहिती नाही, शरद पवारांचं भाष्य। खासदार पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक बिनविरोध करण्याचं कारण नाही, उमेदवार देण्याचा अधिकार सर्वांना, मात्र दादांच्या निधनानंतर कुटुंब प्रमुख म्हणून बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, शरद पवारांची प्रतिक्रिया। समजून कुणी सांगत नाही, खरं तर धमक्या दिल्या जातात, प्राजक्त तनपुरेंच्या राहुरी पोटनिवडणुकीमधून माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। ते धमक्यांना घाबरतात ते माघार घेतात, राऊतांचा तनपुरेंना टोला। सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू। राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार। कॅबिनेट बैठकीमध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानावर चर्चा होणार।